आणि एकीकडे भाजपच्या मॅरेथॉन बैठकांचं सत्र सुरू झालंय, तर आज नागपूरमध्ये काँग्रेस नेत्यांची सुद्धा बैठक होणार आहे। काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत ही चर्चा पार पडेल। नागपुरातील सभेच्या तयारीचा आढावा या बैठकीच्या माध्यमातून घेतला जाणार आहे। 28 डिसेंबरला नागपूरमध्ये एक सभा होणार आहे, ज्यात राहुल गांधींसह वरिष्ठ नेते उपस्थित असतील। राजू सोनावणे सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, ही सभा यशस्वी करण्यासाठी काँग्रेसच्या कशा हालचाली सुरू आहेत? आजच्या बैठकीला कोण कोण हजर असेल? त्यांना पाहतो आपण 28 डिसेंबरला नागपूरला काँग्रेसची विराट सभा आहे। या सभेला राहुल गांधी यांच्यासह देशभरातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित असणार आहे। एक प्रकारे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ जो आहे तो नागपूरमधनं काँग्रेस फोडणार आहे आणि या सभेची तयारी करण्यासाठी आज नागपूरमध्ये महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलवलेली आहे। या बैठकीला के.सी. वेणुगोपाल जे काँग्रेसचे संघटन महासचिव आहेत ते सुद्धा येणार आहेत। वेणुगोपाल हे 11:15 पर्यंत नागपूर एअरपोर्टला येतील। त्यानंतर 11:30ला ही बैठक जी आहे ती सुरू होणार आहे। ली मेरिडियन हॉटेलला ही बैठक होईल। या बैठकीला बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नाना पटोले यांच्यासह सगळे वरिष्ठ नेते उपस्थित असणार आहे आणि नेमकी ही सभा जी आहे ती कशा प्रकारची पार पाडायची, कुठे घ्यायची, वेळेचं नियोजन असेल, त्याचप्रमाणे गर्दी कशी जमवायची, या सगळ्या ज्या आहे त्याचा आढावा आज घेतला जाईल। त्यामुळे अतिशय महत्त्वाची बैठक मानली जाते, कारण के.सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडते। राहुल गांधी स्वतः 28 तारखेला येणार आहे, त्यामुळे साहजिकच आहे की एक विराट मोठी सभा होणार आहे, मोठं शक्ती प्रदर्शन। आणि एक प्रकारे तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे लोकसभेची सुरुवात, प्रचाराची सुरुवात महाराष्ट्रातली या बैठकीच्या माध्यमातून आणि या सभेच्या माध्यमातून होणार असल्यामुळे ही सभा यशस्वी करण्याचं नियोजन आतापासूनच काँग्रेसनं आखायला सुरुवात केली आहे। धन्यवाद राजू या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।